विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती तालुक्यासह इगतपुरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सायंकाळी 7 वाजेपासून इथल्या 3 लकडी विभागातून मिलिंद नगर, फुले नगर, समता नगर, तळेगाव, आंबेडकर नगर अशा विविध भागांतून डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या तैलचित्रे विविध वाहनावर लावून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक 3 लकडी पासून ते सुगत बुद्ध विहारापर्यंत होती। या मिरवणुकीत बौद्ध अनुयायांसह सर्व धर्मियांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला। दरम्यान या महामानवांच्या मिरवणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। तसंच शहरातील मुख्य बाजारपेठ, जुना आग्रा रोड विद्युत रोषणाईने चकाकून गेला होता। या जयंतीनिमित्त इथल्या सर्वच राजकीय पुढाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदवला। या मिरवणुकीची सांगता रात्री 12 वाजता सुगत बुद्ध विहार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसंच अभिवादन करून करण्यात आले। याविषयी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। सदर जयंती उत्सवादरम्यान इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत एकूण लहान मोठ्या अशा 25 मिरवणुका आणि प्रतिमा पूजने, पुतळा पूजने पार पाडली। सदर ठिकाणी जे आहे माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक सर आदित्य मिटलकर सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त त्या ठिकाणी नेमलेला होता। मी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करणाऱ्या सर्व मंडळांनी सुद्धा आम्हाला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व आमच्या सूचनांचे पालन करून जयंती सहकार्य केलेलं आहे। मी जे आहे सर्व इगतपुरीवासियांचं जे आहे या जयंतीच्या अनुषंगाने मी सर्व लोकांचं जे आहे ते अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।